रे सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे, अरे मच गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे। आला रे आला गोविंदा आला, इन जयघोषों के साथ रबाले में पहली बार शिवसेना उप शहर प्रमुख अक्षय म्हात्रे के नेतृत्व में अक्षय म्हात्रे युवा मंच और वाघेश्वर मित्र मंडल द्वारा गोठुली गांवची चोरहंडी 2024 अर्थात शराब दहीहंडी का भव्य और शानदार आयोजन किया गया। पुरातन परंपरा के जतन के साथ आज की युवा पीढ़ी को उत्सव की परंपरा से जोड़े रखने के उद्देश्य से आयोजित इस चोरहंडी की विधिवत पूजा अर्चना कर इस गोठुली गांवची चोरहंडी उत्सव की औपचारिक शुरुआत की गई, जिसके पश्चात न केवल गोठुली बल्कि शहर के कई गोविंदा पथकों ने आकर थर पर थर बनाकर इस प्रतिष्ठित हंडी को सलामी दी। मौका पहली बार था, इसलिए युवा नेता शुभम चौगुले भी यहां विशेष रूप से उपस्थित नजर आए। साथ ही मौजूद थे पूर्व नगर सेवक बालकृष्ण पाटिल और गोठुली गांव के तमाम प्रतिष्ठित ग्रामस्थ। इस दौरान शुभम चौगुले के जन्मदिन पर केक काटकर उनका जन्मदिन भी मनाया गया। इस पूरे चोरहंडी में सहयोग की भूमिका दर्शाने वाले गोठुली गोविंदा पथक और फ्री हिट बॉयज को यह चोरहंडी फोड़ने का मान मिला, जहां सभी गोविंदा पथकों को नकद इनाम और आकर्षक ट्रॉफी देकर उनका सम्मान किया गया। इसी अवसर पर शुभम चौगुले सहित अक्षय म्हात्रे ने अपनी भावनाएं व्यक्त की। पण खरंच तुम्ही जसे बोलले की अक्षय भाईचं जसं काम आहे आणि सर्व लोकांना एकत्र घेऊन मिळून घेण्याचं जे काम आहे आणि ती क्षमता आहे त्याची, आज त्यांनी सुरुवात केली आहे, पण आज त्यांनी तेवढ्याच 1-2 महिने झाले तर सक्रिय झाले, पण तेवढ्यात त्यांनी चांगले कार्यक्रम घेतले, वृद्धांना छत्री वाटप असेल किंवा आज हा चोरहंडीचा कार्यक्रम असेल, आणि मला नक्कीच खात्री आहे की तो असेच कार्यक्रम घेत राहील आणि पुढे नक्की जाऊन काही ना काही त्याच्या पदरी पडेल ही ईश्वरचरणी मी प्रार्थना मागतोच। मी आज काही जास्ती बोलणार नाही, कुठले पद वाटतील आणि कुठले काही नाही, पण नक्कीच माझ्या भावाला येणाऱ्या काही दिवसातच किंवा वर्षात पण नक्कीच माझा भाव एक मोठा माणूस बनेल आणि त्याला नक्कीच एक मोठं सर्वोच्च शासकीय पद भेटेल, ही माझी इच्छा मी व्यक्त करतो। तसंच धर्माशेठ असतील सगळ्यांचे त्यांचे माझ्याजवळ आशीर्वाद आहेत, त्यांनी आज मला इथं बोलवलं, माझा वाढदिवसाचा अभिषेक सोहळा केला, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि परत एकदा सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। बरं बघायला गेलं तर चोरहंडी महोत्सव हा गोठुली गावामध्ये पहिल्यांदाच या मोठ्या प्रमाणात आम्ही करत आहोत किंवा होत आहे, असं बोलायला जरी गेलं तरी चुकणार नाही। तर ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला। आज सकाळपासून पावसाची जे लक्षणं आहेत, पाऊस जे कंटिन्यूस चालू होता, पण पावसाकडे म्हणजे हे डावळून लोक 50हून अधिक पथक यांनी आज हजेरी लावलेली आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। आम्ही विचार केला होता की 25, 30, 40 पथक येतील, पण 50हून अधिक येऊन गेले पथकं आणि पारंपरिकरित्या आम्ही साजरा करत आहोत। एक स्केलवरती जाऊन म्हणजे पारंपरिकरित्या तसं बघायला गेलं तर चोरहंडी फक्त एक सरावाचा एक प्रकार आहे, पण आम्ही त्याला सरावाचा प्रकार न देता त्याला अजून चांगले शेड देऊन चांगले रंगवून आम्ही मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये करत आहोत। तरुणांना मोठ्या संख्येने आम्ही प्रोत्साहन देत आहोत, त्यांना आवाहन करतो की आपली परंपरा जपली पाहिजे, आपण तरुणांनी जपली पाहिजे, शेवटी तरुणांच्या हातात आहे सध्या, आणि त्यांना आवर्जून आम्ही या म्हणून आम्ही त्यांना एक प्रेमाने हाक देतोय की तुम्ही या, आपली परंपरा जपा। मी आहे, सगळे राम असतील, माझे सर्व सहकारी, आम्ही तेच प्रयत्न करत आहोत। हे आम्ही जी चोरहंडी इथं ठेवलेली आहे, तर ह्याच्यामध्ये सर्वात मोठा हातभार जो आहे गावातील आमचे गोठुली गोविंदा पथक आणि फ्री हिट बॉयज यांचा सर्वात मोठा आम्हाला हातभार लागलेला आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।